हाय हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं वाला. तर आज आहे आपलंवाला मराठी माणसांचा, मराठी लोकांचा नवीन वर्ष, म्हणजे आपण गुढीपाडवा ज्याला म्हणतो तिथूनच आपल्यावाली मराठी लोकांची नवीन वर्षाची सुरुवात होते. नूतन वर्ष आपण म्हणतो त्याला गुढीपाडव्यापासून. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं सुखाचं, आनंदाचं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळो, ज्या ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा असतील ते सगळं तुम्हाला मिळावं एवढंच सांगेल. आणि अजून नवीन सुरुवात करा, काहीतरी नवीन मोटिवेट घ्या डोक्यात काहीतरी की हे करायचंय ते करायचंय आणि चालू ठेवा. तर आज आहे आपला गुढीपाडवा आणि बरेच लोकांच्या तुम्हाला गुढ्या दिसतील. गुढ्या म्हणजे गुढीपाडव्याचे गुढी बरं का, वेगळ्या गुढ्या नाही. आता झूम नाही होते पण इकडे एवढ्या दिसत नाही, जसे आपल्या गावाकडे असतात ना तसं नाही दिसणार. गावात कसं तुम्ही गेले ना, म्हणजे आपल्या गावाकडे कसं असतं की प्रत्येक घराला एक गुढीपाडव्याची गुढी असते. एक त्याला आपण साखरेचा एक हार असतो, नॉर्मल फुलांचा हार असतो वगैरे, सगळ्यांच्या घरी दिसतं. इथं तुम्हाला किंचित असे घरं दिसतील. मी तर बॅक साईडला आहे म्हणून दिसणार नाही, आणि आपण पुढे पण गेलो आपल्या बिल्डिंग मध्ये तरी पण तुम्हाला एवढे दिसणार नाही, कोणाच्या तरी खिडकीमध्ये मोजकेच दिसतील. तर आपल्याला पण करायचं आहे गुढीपाडवा सेलिब्रेट. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे असं की आज गुढीपाडव्याला आई पप्पा नाही आहेत, ते गेले काल रात्रीच गावी गेलेत. तर त्यांनी जे जे लागतं ते सगळं सामान मला आणून ठेवलं आहे. जो आपल्याकडे पाईप असतो, टोकर असतो, म्हणजे काठी मोठी लांब, तो आणून दिला आहे. हार आणून दिला आहे. त्याला जे काही साहित्य लागतं ते सगळं मला सांगितलं आहे त्यांनी. आणि विचार चालू आहे की इथंच कुठेतरी आपण गुढीला सुरुवात करायची, म्हणजे इथं कसं सूर्यमुखी पण आहे आणि मेन जागा चांगली पण आहे. तर इकडच्या गॅलरीत माझा विचार चालू आहे इकडे गुढी करायचं. तर इकडे आपण गुढी उभारणार आपलीवाली. आणि हे आमचीवाली ह्या घरात पहिली गुढीपाडवा आहे. याच्या आधी पण माझे म्हणजे लग्नाचं हा 3रं वर्ष सुरू झालाय. पहिल्या वर्षी जे होते ते आमचं जुन्या घरात केलेली होती, गुढी उभारली होती. त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही केलेलं नाहीये, कारण की माझे जे काही देर होते, म्हणजे माझे राहून त्यांचे मावशींचे मुलगा, तर ते डेट झाले. तर मागच्या वर्षी आम्ही काही सेलिब्रेशन वगैरे केलं नाही आणि गुढीही उभारली नाही, काही चांगलं वाटत नव्हतं म्हणून. आणि ह्या वर्षी पण वेळ आली, पण फक्त आई पप्पा नाही आहेत, बाकी सगळे आम्ही आहेत. पण तरीही आता ह्या वर्षी गॅप तरी नाही द्यायचा आहे. म्हटलं चला करूया आता. तर बघा तुम्ही पण, तर साहेबांचं पण काम चालू आहे. बघा काय काम चाललंय, मी दाखवू तुम्हाला. हार लावायचं काम चाललंय प्रतिमांना. हार लावून झालं का मी बघा इकडे सगळं साहित्य घेऊन आले. तर इकडे हे मोठा आणि असतो, जी काठी असते ती छोटीशीच घेतली आम्ही. त्याच्यानंतर हे सगळं लागणारं साहित्य घेतले. हे कडसमध्ये टाकायला तांदूळ वगैरे, सुपारी 1 रुपया, हार, ही साडी, त्याच्यानंतर हा लावला जातो, हा हार आहे. त्याच्यानंतर इथं आंब्याची पानं आणि लिंबाचे पानं, हे दोघं आहेत इथं. आता ह्याला आपण अशी गुढी बनवून घेऊ, म्हणजे असं ते कडस वगैरे टाकून, त्याच्यात साडी वगैरे टाकून, हार वगैरे टाकून ते सगळं इथं पूजा करून घेऊ. त्याच्यानंतर आपण तिकडे त्याला लावू. मग काही नाही, खाली तिकडे डाळ होती, ती डाळ काढली त्याच्यातनं, ती आता घेतली आहे. तर आज गुढीपाडव्यानिमित्त आपल्याकडे पुरणपोळी बनणार आहे. पुरणपोळी
पुरणपोळी अँड खीर. खीर खीर नाही म्हणतात ना तुम्ही. दही दही. दही. आवडलेलं अजून कॅमेरा माहीत नसेल म्हणून. रशी रशी आमटी भात. आमटी भात. चालेल. रशी पण खूपच कमी आहे, म्हणजे फक्त 2 वाट्या रशी यायला पाहिजे एवढी बनवायची. बरोबर. 2 किंवा 3 जास्त नाही. ओला करावा लागेल. तेलचा थोडा करून घ्या. अगरबत्ती लावून घेऊ तुला. लावून घ्या. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तुम्हाला पण, जे शूट करताय त्यांना पण. ओके. चलो, धन्यवाद धन्यवाद. नवीन वर्ष सगळ्यांचं छान जावं, मस्त असं गुढीसारखं हुबरून यावं वरती. हार फुलं सगळे त्यांच्या गळ्यात पडावं. काय गळ्यात पडलं? हार फुलं फुलं हे वाले हार असे. कधी पडतं? हा, असे नेहमी पडत राहावं. अशी प्रगती व्हावी तुमचीवाली, की लोकांनी तुमच्याकडे हार टाकायला पाहिजे, आशीर्वाद तुम्हाला द्यायला पाहिजे, कौतुक तुमचं करायला पाहिजे. चलो, आता झालं आपली गुढी उभारून. आता ही गुढीला उतरवावी पण लागतेच आजच्या आजच, जास्त दिवस नाही. म्हणजे 2-1 तास तिला आपण खाली घेऊन घेऊ. आता आपण स्वयंपाक करायचा आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, तो नैवेद्य तिला द्यायचा आहे. इथं नैवेद्य वगैरे, त्याच्यानंतर गुढीला उतरवायचंय आणि मग आपण जेवायला बसायचंय. तर याला म्हणतात गुढीपाडव्याचा सण, गुढीपाडवा. चलो फिर अभी चलते, अभी खाना बनाना है. बाय. काय बनवताय? जास्त नको ना काढू थोडे. नाही नाही, लिमिटेड. तुम्हाला जास्त आवडतं त्यात. तळण ना मग. विचार करते. झालंय आता, सगळं झालंय. हम्म. ताट बनवते. हे करू का रोज? खाणार ना? हा, उडदाचे खाऊ ना. ते हलके असतात. झालं बाबा. गरम होतंय पण आतापासून. रशियानी भात आहे का? रशी भात इकडे तळण, तिकडे भजी काढते आता. मजा कर. इकडे तळण 3च बनवल्या. मी नाही म्हणत होते ना रात्री नाईटला तेच हो खायचं. हो हो. मग 3च परत परत बनवल्या. नको. हा तेच. मग म्हटलं जाऊ दे, तुम्ही नाही म्हणत असं कशाला वरण्याची खाऊ घालायचं. पण बरं असतं ना, एका वेळेस 2 टाईमचं जेवण बनवून जातं. खाऊ वाचतं ना. तुम्हाला तर कामच लावायचं बायकोला. वाढव मग, रशी वाढव. दुसरं बनवलं. रशी वाढव, भात वाढव. हळू 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 हळू. लागलं का? गेला लगेच लगेच ते. या फ्रेंड्स, मला ना समजतच नाही माझं काय होतं असं. मागच्या वेळेस पण आई पप्पा गावाला गेले तर पायाला चटका लावून घेतला मोठा. आणि आता पण आई पप्पा गावाला गेले तर हे बघा.
म्हणजे काम करायला जाते आणि काहीतरी कांड करून टाकते असं म्हणतात ना, काम वाढवून टाकते. तर तशी गंमत झाली, आग होते. पण झालाय स्वयंपाक आता. डेंजर काम आहे बाबा. गरम गरम तेल उडलेलं आहे. मला वाटलं थोडंसं जे 2 लोकांचं आहे, मी तो मोठा चम्मच असतो ना तो काढायला कंटाळा केला, ज्याने होऊन जाईल. ती कुरडई उडली आता. बघा ना, आता परत ब्लॉग बघतील नंतर परत मला रागवतील कशी काम करते म्हणून. असं पण जाऊ द्या, झाला स्वयंपाक आता. इकडे भज्या पण जळल्या माझ्या. खाली स्वस्तिक करा. चलो. जेवण कसं आहे राव? छान आहे. झालंय सगळं. चांगलं चांगलं. पाहिजे होती का? एक डबा आणलाय मी साखरेचा. देऊ का? साखर म्हणजे नमक की साखर? पुरणपोळीमध्ये नमक कमी आहे. पुरणपोळीमध्ये नमक कमी आहे, याच्यात साखर आहे. साखर घेऊ शकतात तुम्ही. का गरम करून आणू साखर टाकून? हा. तुम्हीच खा, मम्मी नाही खाणार. मी असं नाही खात. तिखट म्हणजे तिखटच खाईल, असं मिक्स नाही. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. चलो. तर फ्रेंड्स, आज होता गुढीपाडवा आणि आपण मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. पोटभर जेवण झालेलं आहे. आता करूयात थोडा आराम. भांडी वेंडी सगळा पसारा पडलेला आहे, तो आवरू आरामात 4 किंवा 5 वाजेला. मग नंतर मला शॉपवर पण जायचं आहे. आता थोडा आराम करते आणि याला पण आराम देते. त्रास होतो याचा पण. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं नक्की सांगा कमेंट करून. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. गुढीपाडव्याच्या परत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाय.